बघा मी नेहमी सांगतो, परीक्षेमध्ये एका मार्कालाही किंमत आहे, परीक्षेमध्ये एका मार्काला किंमत आहे, क्रिकेटमध्ये एका धावाला किंमत आहे, तसं लोकशाहीमध्ये एका मताला सुद्धा किंमत आहे. हो, म्हणून मी सांगतो मतदान करा, योग्य व्यक्ती निवडा आणि देशाला घडवा. हो, आणि कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे, दररोज प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी आपला साहेब त्याच पक्षात आहे का नाही हे एकदा तपासून घेत जा. कारण साहेबांना सुद्धा माहीत नाही, कार्यकर्त्यांना सुद्धा माहीत नाही साहेब कोणत्या पक्षात आहे. सगळं अवघड खेळ झालं आहे महाराज. आणि मी तरुण पोरांना नेहमी सांगतो, याचे त्याचे कार्यकर्ते होण्यापेक्षा आपल्या मायबापाचे कार्यकर्ते व्हा आणि त्यांचं नाव मोठं करा. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातर कर्मापासून दुस्तर. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन, परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग. विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण, वैराग्याचे शिरोमणी, ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा मागणीपर प्रकरणातील सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग. विठाल बोलताना थोडा इको कमी करा म्हणजे आवाज येईल सगळ्यांना. वास्तविक पाहायला गेलं तर उद्या काल आहे, बरोबर. मग आज पहिला दिवस म्हणा नाही तर जागराचा दिवस म्हणा, नामपर म्हणा नाही तर मागणीपर म्हणा. हो, त्या हिशोबाने आजच्या कीर्तनाचा अभंग मागणीपर प्रकरणातील आहे. पवित्र अशा या ठिकाणी रासळगाव या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 13वे आणि या निमित्ताने कीर्तनरूपी सेवा मायासारख्या लेकराच्या पामाराच्या वाटेला आली. हे माझं मी परम भाग्य समजतो. समस्त ग्रामस्थ रासळगाव कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विणेकरी चोपदार साऊंड सिस्टमवाले मातृवर्ग पितृवर्ग महिला मंडळ तरुण मंडळ मित्रमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कला क्रीडा कुस्तीतले व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटमुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष सोसायटीचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन आजी माजी गावकरी पंचकृषी पुढं बसलेले मध्ये बसलेले मागं बसलेले घरी झोपून कीर्तन ऐकणारे दुसऱ्यांच्या चपला घेऊन झाले का सगळे. उद्या कोणी म्हणायला नको 2 तास कीर्तनात बसलो पण महाराजांनी नावच घेतलं नाही का. आणि ज्यांचे मी नावं घेतले ते देव कोण. तुम्ही काय आजारी आहे का. मग असं बोलत जायचं. प्रवास करून कोण आलं. अहो प्रवास करून कोण आलं. मी आलो. मी कसा दिसतोय. फ्रेश दिसतोय का नाही. तुम्ही कुठून आले. इथलेच आहे का. मग तुम्हाला झालंय काय नाही ना. मग असं फ्रेश बसायचं. टेन्शनमध्ये बसायचं नाही. पुरुष मंडळी काय लोड आहे का. पुरुष मंडळी काय कर्ज बिर्ज आहे का. मागं बसलेले कर्ज आहे का. अहो होऊ द्या ना कर्ज. ज्याच्यावर कर्ज तोच खरा. कर्जवाले म्हणतील आता शिका आधार देणारा महाराज भेटला. आता बोलवलं तुम्ही आता म्हटलं आधार आताच भेटणार. असं फ्रेश बसायचं. विठाल विठाल ज्यांच्या या शब्दाचं ज्यांच्यामुळे उगम झाले ते म्हणजे आदरणीय स्वानंद सुख निवासी गुरुवर्य हरिभक्तपरायण उमाजी महाराज मोरे यांनी याच वर्षी आपला देह ईश्वर स्वरूपात विलीन केला. त्यांना मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्याच कृपाछत्रखाली हरिभक्तपरायण किरण महाराज मोरे असतील, हरिभक्तीपरायण अमृत महाराज मोरे असतील व अबप गणपत गणपत खाडे यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामस्थांच्या मदतीने हा आयोजित असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी आग्रहाचा फोन केला ते म्हणजे आमचे दीपक महाराज खाडे असतील. सर्वांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठाल विठाल अखंड हरिनाम सप्ताह आहे. हां आता असाच आवाज राहू द्या. अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 13वे बरोबर. मग या 13 वर्षामध्ये तुम्ही कितीतरी महाराज लोक आणले असतील सप्त्याला. किती महाराज लोक वाट्याला लावले असतील. त्यातले किती महाराज
मग एवढ्या वर्षामध्ये तुम्ही एवढे महाराज लोक आणले, मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, सप्ताह कशासाठी करायचा? सप्ताह करण्याचा हेतू काय? त्याच्या मागचं प्रयोजन काय? केल्याचा फायदा काय आणि नाही केल्याचा तोटा काय? का सप्ताह करायचा? घरी करमत नाही म्हणून काहीतरी करमणूक असं म्हणून सप्ताह आहे का? नाही. बघा, सप्ताह केल्यामुळं माणसाच्या ठिकाणी 3 विषयाची जागृती होते: देव, देश आणि धर्म. विठ्ठल विठ्ठल. प्रथम आपण देशाचा विचार करू, ज्या देशामध्ये आपण राहतोय. आता बसलेली मंडळी जरा बारीक आहे का? पूर्वीचे जे लोक होते, पूर्वीचे ते देशप्रेमी होते. कसे होते? बोलत जायचे, नाही तर कीर्तनच समजणार नाही तुम्हाला. पूर्वीचे लोक कसे होते? देशप्रेमी होते. पण आताचे लोक देशी प्रेमी आहे. देश बीश त्यांना घेणं देणं नाही. पूर्वीचे लोक देशासाठी प्राणार्पण करायचे. कशासाठी? कशासाठी? देशासाठी. आताचे देशीसाठी. 1 बाटली 2 गल्लास, शनिवारी प्याला रविवारी, कामच संपलं. विठाला विठाला. तू शाळेत जातो का? शाळेत प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा. पोरीचं नाव नाही बरं का. प्रतिज्ञा आहे ना? काय सांग? काय? घाबरू नको, सांग ना. प्रतिज्ञा काय? ते म्हणतो आठवल्यावर सांगन. प्रतिज्ञा आहे ना शाळेत? तुला आहे ना? काय? भारत माझा. हिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शब्द किती सुंदर आहे. भारत. भारत आपला. माझा. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. टाळकरी मंडळी, माझं म्हटल्यावर. जसं आपण म्हणतो जमीन माझी, गाडी, बंगला, घर, बायको माझीच म्हणतो ना. माझं म्हटल्यावर प्रेम असतं. आता हे मंदिर आहे. मंदिर. मंदिर हा गावचं आपलं. आपलं म्हटल्यावर ते सार्वजनिक झालं. मंदिर कुठं माझं असतं का? मंदिर म्हणजे आपलं मंदिर, म्हणजे ते सार्वजनिक झालं. माझ्यासमोर हा माईक आहे. मी जर म्हटला माईक आपला आहे, हा माईक आपला आहे. माईकवाले म्हणतील महाराज तुम्ही कुठून आले? हा माईक माझा आहे. म्हणजे माझं म्हटल्यावर प्रेम असतं का नाही? जसं भारत माझा देश आहे. विठाला विठाला. हो, देशाविषयी प्रेम असावं, आस्था असावी. हो, आता आजपासून इलेक्शन चालू झाले, मतदान माहिती आहे का नाही? आजपासून चालू झाले. नेहमी तरुण पूर्ण नेहमी सांगतो मी, आई वडिलांची सेवा करा. हो, आई वडिलांना जीव लावा, त्यांचे स्वप्न पूर्ण करा. हो, नाही तर लय अवघड आहे महाराज. लग्नाचं तर लय अवघड झालं आता. ज्याचं झालंय त्याचं बरं आहे. तुम्ही मायक काय पाहता? अहो माझं झालंय. त्यांना वाटलं महाराजांचंच झालंय का नाही. लय अवघड आहे महाराज. इथं भरपूर तरुण मुली आल्या आहेत, त्यांना मी लहान भावासारखं मार्गदर्शन करेन. बघा, पटलं तर घ्या. मुलगा पाहत असताना, लग्न करत असताना लई देखणं बघू नका. काय करायचं त्याचं? लय मोठा जमिनीवाला बघू नका, लय मोठा बंगल्यावाला बघू नका. मुलगा पाहत असताना फक्त निर्व्यसनी बघा. तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. नाही तर मस्त 50 एकर जमीन आहे, 50,000 पगारावाला आहे, पण रोजच दारू पिऊन येत असेल तर ती जमीन किती दिवस टेकणार आणि पगार किती दिवस टिकणार महाराज. हो, निर्व्यसनी असेल, कष्ट करणारा असेल, काहीतरी करून दाखवण्याची धमक असेल, त्यांना मुली द्या महाराज. हो, आणि ज्यांचं लग्न झालं नाही मुलांना सुद्धा सांगतो, बघा पटलं तर घ्या. प्रभू रामचंद्रांना सुद्धा लग्न करण्यासाठी काय उचलावं लागलं? काय उचलावं लागलं? शिवधनुष्य उचलावं लागलं ना. अशी फुकट सीता भेटली का रामाला? बरं, प्रभू रामचंद्रांकडं काय कमी होतं बाबा? काय कमी होतं? सगळं होतं, पण काय उचलावं लागलं? शिवधनुष्य. मग आजकालच्या तरुण पोरांनी सुद्धा शिवधनुष्य उचललं पाहिजे. प्रभू रामचंद्रांनी शिवधनुष्य उचललं म्हणजे स्वतःला सिद्ध करून दाखवलं. तसं तरुण पोरांनी सुद्धा स्वतःला सिद्ध करून दाखवलं पाहिजे. हो, मी नेहमी सांगतो, आई वडिलांची सेवा करा. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. कष्ट करा.
हो नीतीने वागा, हो निर्व्यसनी राहा, लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरल्याशिवाय राहणार नाही आणि मुलींची लाईन लागन महाराज. विठाला विठाला. देशाविषयी प्रेम असावं महाराज. दुसरी गोष्ट म्हणजे धर्म. धर्म म्हटल्यावर लोकांना एकच धर्म आठवतो, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, हिंदू धर्म. पण धर्माची व्याख्या काय? धर्मा माझी धर्म, स्वस्वरूपी राहणे हाची खरा धर्म. धर्माची व्याख्या साने गुरुजींनी सांगितली. काय सांगितली? खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम रे भावी. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम रे भावी. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम रे भावी. जगाला प्रेम जगे जे देना ते बदल, जगे जे देना बदलित. दयाचा कोणे उठवावे, जगाला प्रेम रवावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रवावे. हो माणुसकी हा आपला धर्म आहे. माणसाने माणसावर प्रेम करणे, माणसाला माणसाने मदत करणे, संकटात असेल त्यासाठी धावून जाणे हा आपला काय आहे? धर्म आहे. आपला धर्म कोणी टिकवला? आता हे मंदिरावरती कळस आहे, कोणामुळं? टाळकरी मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं तर हे मंदिर देवदेशान धर्मा पायी प्राण घेतले हाते. देवदेशान धर्मा पायी प्राण घेतले हाते. सरदार माला काही कोणाचे भेटे. सरदार माला काय कोणाचे भेटे. शूर आम्ही सरदार माला काय कोणाचे भेटे. शूर आम्ही सरदार माला काय कोणाचे भेटे. आपला धर्म कोणी टिकवलं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं नसतं ते सप्ते कीर्तन प्रवचन झाले असते का? मंदिरं टिकले असते का? आजचा सप्ताह झाला असतं का? महाराज आला असतं का? आजचा सप्ताहच नाही तर महाराज कुठं? हो शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झाला म्हणून धर्म टिकला. त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं महाराज, औरंग्याची उतरवली नशा, औरंग्याची उतरवली नशा, असा झुंजला दाही दिशा, फितुरांची करुणी दशा बोले मराठ्याची भाषा. रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार वाघाचा ठसा होता. अरे विचारा त्या सह्याद्रीला शिवाजी राजा कसा होता. तुमच्या इथं टाळ्यांना का टोल नाका आहे का, GST आहे का, टॅक्स आहे का, काय? टाळी वाजू वाटली तर वाजवायची, पण वाजवलीच तर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. उगाच 10 रुपयाला एक टाळी असल्यासारखं वाजवायचं नाही. कशी वाजवायची? महाप्रसाद झाला का? महाप्रसाद, त्या महाप्रसाद खाल्ले तेवढं तरी टाळी वाजवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं, धर्म टिकला. त्यांचे मातोश्री कोण? जिजाऊ माँसाहेब. हो जिजाऊ माँसाहेबांचे चांगले संस्कार जर शिवाजी महाराजांवर घडले नसते तर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली नसते. महाराज संस्कार चांगले होते महाराज. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर बघा, माझ्या जिजाऊची पुण्याई
कशी आली ओ फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप शिवबा जन्मला तो बापाचा बाप शिवबा जन्मला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला माझ्या जिजाऊची पुण्याई अशी आली ओ फळाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला शिवनेरीवर शिवबा जन्मला राजांचा अधिपती राजांचा अधिपती दैवत 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 छत्रपती नामचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती दैवत वर माझा जन्मला ओ शिवनेरीवर राजा जन्मला राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती अंधार झाला दिवा पाहिजे अंधार झाला अंधार झाला दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा 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 पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी अरे जय भवानी हाय थोडी भूक असन त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं धर्म टिकला धर्माचे पालन करणे पाखंड हेची आम्हा करणे हिज वाढवावे नाम ओ देव देश आणि धर्म या तीन विषयाच्या ठिकाणी माणसाची जागृती होते म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 13व आणि या निमित्ताने कीर्तनरूपी सेवा मायासारख्या लेकराच्या पामाराच्या वाटेला आली हे माझं मी परम भाग्य समजतो कीर्तनाला सुरुवात करतो मग आतापर्यंत चाललं काय होतं विठाला विठाला बघा आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकोबाराय देवाकडं मागतात आता दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं ते नसावं बघा दुसऱ्याकडं मागण्यापूर्वी आपल्याकडं ते नसावं ज्याच्याकडं मागायचंय त्याच्याकडं ते असावं जे मागायचंय त्याची आपल्याला गरज असावी आणि ज्याच्याकडं मागणार आहे त्याचं ते स्वतःचं असावं विठाला विठाला बघा मग आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय देवाकडं मागतात आता मला एक सांगा आपण सुद्धा देवाकडं मागतो महिला मंडळ तुम्ही जाता का मंदिरात अहो मंदिरात जाता का नाही
मग कधी मी गेल्यावर सांगणार का मला? देवाकडे काय मागता तुम्ही मंदिरात? काय सुखी, काय सुखी भेळ काय मागता? सुखी ठेव कोणाला? देवाला. सुखी ठेव मला आणि बाकीच्यांना. म्हणजे आपण जे मागतो ते कोणासाठी? स्वतःसाठी. दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालल, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे. सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. म्हणजे आपण काय झालो? आपण काय झालो? स्वार्थी झालो. आणि स्वार्थी लोक देवाला आवडत नाही. आपलं मागणं स्वतः करिता, पण संतांचं मागणं जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूतीन देह कष्टविती परोपकारी. हो, आपलं मागणं स्वतः करिता, संतांचं मागणं समाजाकरिता. बघा नामदेवरायांचं मागणं आहे, अकल्प आयुष्य वावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे मला नको. कोणाचं मागणं आहे? नामदेवरायांचं मागणं. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख दे, 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 प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम विना नाही समाधान, समाधान, समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. लय प्रेम झालं महाराज, धन्यवाद. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान. आणि आज माणसाला काय नाही? अहो काय नाही? समाधानच नाही हो. काही समाधान आहे? मला सांगा, इथं बसलेल्यापैकी अशी कोण आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. एकाचा सुद्धा हात वर नाही. खोटं खोटं सुद्धा नाही. म्हणजे आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही. आज माणूस समाधानी नाही. माणूस दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे, स्वतःच्या दुःखानं नाही महाराज. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आहे महाराज. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसाने मळकं असावं, मळकं. एक वेळ माणसाने मळकं असावं, पण वा वा जळकं नसावं. काय जळायचं बघा? सांगा, मळ साफ होतो. मळ जर असेल तर साफ होतो. आता लई पावडर आहे, टाईड, सर्फ एक्सेल, रेन, घडी, काहींच्या घरी वॉशिंग मशीन आहे. मळ तुमचा सगळा साफ होणार. पण जो जळतो त्याची राख कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. म्हणून माणसाने जळू नये, समाधानी असावं महाराज. हो, पण माणूस समाधानी नाही. मला एकाने प्रश्न विचारला, महाराज सुख आणि समाधान याच्यात काय फरक आहे? मी म्हणलं, पैशानं मिळतं ते सुख, इथं जे मिळतं ते समाधान महाराज. हो, पैशाने तुम्हाला सगळं भेटेल, गादी भेटेल, झोप येईल का? झोप विकत घेता येते का? येते नाही. काहींना झोपायच्या गोळ्या आहे, गोळ्या दिल्या तरच झोपतो, आणि उठायच्या नाही दिल्यावर, उठायच्या नाही दिल्यावर तसंच झोपला कायमचा. पुंडलिका वरदेव सांगण्याचं तात्पर्य काय? सुख मिळेल पैशानं, पण समाधान मिळणार नाही. समाधान मिळण्यासाठी दुसऱ्यांचं चांगलं झालेलं पाहता आलं पाहिजे. हो, दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करता आला पाहिजे. परमार्थामध्ये माणसाचं चालणं, बोलणं, राहणं, उठणं, बसणं, वागणं याच्यात बदल झाला पाहिजे, तेव्हा परमार्थ होत असतो. मी नेहमी सांगतो बघा, 2 अभंग कमी पाठ असले तरी चालतील,
एखादी चाल म्हणता नाही आली तरी चालल, एखादा बोल कमी वाजवता आला तरी चालल, पण परमार्थामध्ये आचरण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. यावर तुमचं काय मत आहे? आचरण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आचरण जर चुकलं तर किती वारी करा, किती गंध लावा, किती कीर्तन करा, काही उपयोग होत नाही महाराज. तुम्हाला जवळचं उदाहरण देऊ का? बघा, सगळ्यांना माहीत असेल, 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती. कोणी? वा, विश्वामित्राने. किती? 60,000. त्याची दाढी आहे का, दाढी जमिनीला टिकली होती. कोणाची? विश्वामित्राची. 60,000 वर्ष तपश्चर्या केली. वरती इंद्र सुद्धा घाबरला. तो म्हणला आपलं पद जातंय का काय, कारण तपश्चर्या किती आहे? 60,000 वर्ष. इंद्र बसला त्याच्या दाढीला हात लावून, आणि याची दाढी कुठं? जमिनीला. टेन्शनमध्ये बसला. पुढून एक नर्तकी आली. नर्तकी माहिती आहे ना? तेवढं तर माहितीच असणार. समोरून एक नर्तकी आली आणि इंद्राला म्हणली, इंद्रा, व्हाय आर यू नर्वस? नर्वस का बसला बाबा असा? इंद्र म्हणला, प्रॉब्लेम इज डेंजरस. नर्तकी म्हणली, व्हॉट इज द प्रॉब्लेम? इंद्र म्हणला, प्रॉब्लेम इज कॉम्प्लिकेटेड. त्याची 60,000 वर्ष तपश्चर्या झाली, माझं पद जाऊ शकतं. नर्तकी म्हणली, यू डू नॉट टेक एनी टेन्शन घेऊ नको, मी आहे. नर्तकीने पायात चाळ बांधला आणि विश्वामित्रा पुढं जाऊन तो पाय आपटला. अहो, डोळेच उघडले त्यांनी. कोणी? विश्वामित्राने. तपश्चर्या किती? 60,000 वर्ष. ओ, डोळेच उघडले. तो म्हणला, बस तुम्हारे बिना मी जी नाही सकता. कोणाला म्हणला? नर्तकीला. नर्तकी म्हणली, बावटपणा करू नका, तुम्ही साधू आहात. तर विश्वामित्र म्हणला, तुम कुछ भी कहो, प्यार प्यार होता है. 60,000 वर्ष तपश्चर्या केली. विश्वामित्र तपया खाली, कुत्रा हुनी हिंडे वनी, ऐसे बुलले थोर थोर, तेथ जीव किती पामर. सांगण्याचं तात्पर्य, किती परमार्थ करा, आचरण जर चुकलं तर त्या परमार्थाला काहीच किंमत राहत नाही. विठाला विठाला. हो, आणि प्रारब्धात जे आहे तेच होणार आहे महाराज. प्रारब्ध तुम्ही बदलू शकत नाही. बदलू शकता का? मला सांगा. कुत्रा दरवाजात आहे. कुत्रा कुठे? दरवाजात आहे. बैल गोठ्यात आहे. बेडूक पाण्यात आहे. खेकड दगडाखाली आहे. मग माझा बसणाऱ्यांना एकच प्रश्न आहे, कुत्रा दरवाजातच का? बैल गोठ्यातच का? बेडूक पाण्यातच का? खेकड का? कारण ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. प्रारब्ध आपण बदलू शकत नाही महाराज. मला सांगा, एका झाडाची फुलं तोडली, त्याचे 3 हार केले. किती? 3 हार. एक हार देवाच्या गळ्यात गेला, एक हार कीर्तनकाराच्या गळ्यात गेला, आणि एक हार प्रेतावर गेला. झाडाचा काय दोष? नाही कळलं का? एकाच खाणीचे 3 दगडे. एका दगडावर लिहिले नारळ येथे फोडा, एका दगडावर लिहिले चप्पल येथे काढा, आणि एका दगडावर लिहिले मूर्तीला स्पर्श करू नका. त्या खाणीचा काय दोष? नाही कळलं? कुंभाराने 3 मडकं केले. एक मडकं दह्यांडीला वापरलं, एक मडकं घरी पाणी प्यायला वापरलं, आणि एक मडकं धाव्याला वापरलं. कुंभाराचा काय दोष? नाही कळलं का? पाणी एक आहे, मोटार एक आहे, विहीर एक आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, उसाला गेलं. नाही कळलं? अजून सोपं करून सांगू का? एकच बाप आहे, 3 पोरं आहे. थोरलं दारू पिते, मधलं जुगार खेळते, लहान पोरगी घेऊन पळून गेलं. बापाचा काय दोष? कळलं का? म्हणजे ज्याचं त्याचं काय आहे? वा वा वा, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. आणि एवढं सांगून जर तुम्हाला समजत नसेल तर ते तुमचं काय? प्रारब्धच ना मारा. त्याला मी काय करू शकत नाही, तुम्ही काय करू शकत नाही. प्रारब्ध बदलता येत नाही. बघा, आता 2 दिवसापूर्वीच रामनवमी झाली का नाही? हो. एकाचा जन्म अष्टमीला, एकाचा जन्म नवमीला, एकाचा जन्म दिवसा 12ला, एकाचा जन्म रात्री 12ला, एकाचा जन्म भर पावसाळ्यात, एकाचा जन्म भर उन्हाळ्यात, एकाचा जन्म राजवाड्यात, एकाचा जन्म जेलमध्ये. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. बघा, गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा काय झाला? राजा झाला. आणि त्याचा सक्का मित्र सुदामा पोहे बांधायला फडकं नाही. ज्याचं त्याचं
प्रारब्ध. पोहे बांधायला फडकं नाही, कसं तरी पोहे बांधले, द्वारपालाने अडवलं. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, कि दर पे सुदामा गरीब आ गया है, गरीब आ गया. ओ काया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला, सुदामाला पोहे बांधायला फडकं नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे महाराज. हो प्रारब्ध लय अवघड असतं महाराज. प्रारब्ध बदलता येत नाही, प्रारब्ध बदलता येत नाही, पण कर्म बदलता येतं महाराज. कर्म करायच्या हातात, कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे ना महाराज. मला सांगा, दशरथाच्या पोटी कोण जन्माला आलं? राम. दशरथाच्या पोटी प्रभू रामचंद्र जन्माला आले. हे त्यांचं काय आहे? त्यांचं काय आहे? प्रारब्ध आहे. पण तेच दशरथ राजे पुत्र शोकाने गेले. हे त्यांचं काय आहे? त्यांचं कर्म आहे. हां, कर्म आणि प्रारब्धातला फरक बघा. प्रारब्ध बदलता येत नाही, कर्म बदलता येतात. मग तुम्ही म्हणाल प्रभू रामचंद्रांचे वडील येते, हो, मग त्यांना त्यांचा बाप सोडवता आला नाही का? नाही महाराज. याच्यातून एवढंच सांगायचं होतं की देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकत नाही, हा सांगण्याचा सिद्धांत आहे. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आईसे किती. म्हणून कर्म बदलता येतं, प्रारब्ध बदलता येत नाही. हो बघा, आणि कर्म पण असं आहे, कधी कधी आपण पुण्य करायला जातो, घडतं काय? पाप. कधी कधी पाप करायला जातो, घडतं पुण्य. पाप पुण्य आपल्या हातात नाही, पण कर्म आपल्या हातात आहे. मग पाप पुण्य कोणाच्या हातात आहे? अभंगाचं पहिलं. धर्माची तू मूर्ती, 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 धर्माची तू मूर्ती. बाबा बोला तुझ्या हाती, बाबा बोला तुझ्या हाती, माझा सोडा वेदा तारा, माझा सोडा वेदा तारा. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, माझा सोडा विना तारा, माझा सोडा विना तारा. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. हो, पाप पुण्य देवाच्या हातात आहे महाराज, पण कर्म कोणाच्या हातात आहे?
आपल्या हातात आहे. म्हणून कर्म कसं असावं, चांगलं असावं, माणसाने चांगलं बोलावं, चांगलं काम करावं. आपल्याला बोलायचं सुद्धा कळत नाही महाराज, हो अजिबात कळत नाही. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तन संपलं, मी खुर्चीवर बसलो. एक माणूस माझ्या जवळ आला, पाया पडला, खिशातून 500 रुपयाची नोट काढली आणि पायावर ठेवली. मी त्याला विचारलं हे कशासाठी? तो म्हणतो ही नोट कुठंच चालत नव्हती. मी म्हणलं कुठंच चालत नाही ती इथं चालन काय? म्हणजे माणसाला कसं वागावं कसं बोलावं कळत नाही. एक जण जेवायला बसला, जेवायला, आणि नेमकी त्याच दिवशी त्याची सासूबाई आली होती आणि हा काय करत होता, जेवत होता. आपल्या बायकोला म्हणतो वै ग आज भाजी मामीने केली काय ग, आज भाजी मामीने केली काय ग. बायको किचनमधून बाहेर पळत आणली, म्हणली बाया तुम्हाला कसं काय कळलं? भाजी माझ्या आईनीच केली पण तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणतो किती सोपं आहे, रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. म्हणजे बोलायचं कळतं का? थोडंच बोलणार पण झटका. हो चांगलं बोलावं माणसाने. आता तुमच्याकडं जर पाहुणे आले घरी, समजा उन्हाळ्याचे, कडक उन्हाळा आहे, जसा आता चालू आहे ना कडक उन्हाळा, तुमच्या इथं ऊनच आहे ना, हां कडक उन्हाळा आहे, आणि कडक उन्हाळ्यामध्ये दुपारी मस्त पाहुणा तुमच्या घरी आला, तुम्ही त्याला काय म्हणता? काय घेणार? काय सरबत? सरबत देतात ना तुमच्या? म्हणतो ना आपण चहा घेणार का सरबत बाबा, हां चहा घेणार का सरबत. असंच एकाच्या घरी गेला पाहुणा, उन्हाळ्याचे दिवस होते, मालक म्हणला काय घेणार बाबा, चहा घेणार का सरबत. आता त्यांनी काहीतरी एक सांगावं का नाही, काहीतरी एक सांगावं का नाही. तो काय म्हणला माहिती का, चहा उस्तोवर सरबत द्या. म्हणजे दोन्ही बी हाणायचा बेत. पण तो घरमालक हुशार होता. कुठला होता? रसाळगावचाच होता. तो हुशार, तो म्हणला तुम्ही इथून निघा, तुम्ही इथून निघा, तुम्ही पाहुणे व्हायच्या लायकीचे नाही महाराज. म्हणजे माणसाने बोलावं कसं, कसं बोलावं, चांगलं बोलावं. साच आणि हां मितले जैसे शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. चांगलं बोलावं, छान बोलावं महाराज. आपल्याला बोलायचं कळत नाही महाराज. हो हो माणसाने कर्म चांगले ठेवले पाहिजे महाराज, कर्म. कारण कर्म आपल्या हातात आहे महाराज. कर्म कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात. प्रारब्ध आपल्या हातात नाही, पाप पुण्य आपल्या हातात नाही, पण कर्म आपल्या हातात आहे. मग कर्म चांगले केले पाहिजे, वाईट कर्मापासून आपण लांब राहिलं पाहिजे. तुकोबराय आजच्या अभंगामध्ये देवाला म्हणतात, देवा जे वाईट कर्म आहे, दुस्तर कर्म आहे, त्या कर्मापासून मला लांब ठेवा. अभंगाचं दुसरं सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तारा, वाईट कर्मापासून मला लांब ठेव देवा. हो असं तुकोबराय देवाकडं मागतात. आता बघा, मागतो तो भक्त, मागतो तो भक्त, मागत नाही तो वारकरी, आणि देव देतो पण घेत नाही ते संत महाराज. मग तुम्ही म्हणाल संतांचा मागणीपर अभंग कसा? कारण संत मागतात ते समाजाकरिता, आपण मागतो ते स्वतःकरिता महाराज. आपण स्वार्थी महाराज. म्हणून संत जे बोलतात त्याला संत वाणी म्हणतात.
आणि आपण जे बोलतो त्याला भाषण म्हणतात. भाषण शब्दाचा अर्थ काय? जे बोललंय ते कधी खरं बोलायचं नाही, बोललं तसं कधी वागायचं नाही, त्याला काय म्हणतात? भाषण म्हणतात. आपण स्वार्थी आहे, पण संतांचं तसं नसतं महाराज. हो, म्हणून संत जे बोलतात त्याला अभंगवाणी म्हणतात. विठाल विठाल. पण कधी कधी कसं होतं, मागायचं काय ते सुद्धा कळलं पाहिजे. बघा, 3 मित्र होते, 3, आणि 3 मित्रांना भगवान शंकर प्रसन्न झाले. आता भगवान शंकर भोळे दैवत, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकर एकाला विचारतात, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, माग काय मागायचं असेल तर. आता तो जो होता तो म्हणला, देवा एकतर मला नकोच, देवा एकतर मला नकोच, पण तुम्ही म्हणताय म्हणून मागतो. भगवान शंकर म्हणले माग. तो म्हणला, देवा असं करा, चिंचची झाडं 1 कोट, चिंचची झाडं 1 कोट, आणि प्रत्येक पानाला 500ची नोट. चिंचेची झाडं किती? बोलत जा. चिंचेची झाडं किती? 1 कोट, आणि प्रत्येक पानाला 500ची नोट. माल झाला किती? आता ते घरी गेल्यावर विचार करा. आता भगवान शंकर भोळे देवत ते म्हणले तथास्तु. दुसऱ्या मित्राकडे आले, त्याला म्हणले माग तुला काय पाहिजे. हा पण म्हणला, देवा एकतर मला नकोच, पण माझ्या मित्रांनी मागितल्यानंतर मी तर कसं शांत बसणार. देव म्हणले माग. तो म्हणला, असं करा देवा, ते चिंचची झाडं कापा, चिंचेची झाडं कापा, त्याच्या खोडापासून फळ्या बनवा, फळ्या, त्या फळ्यापासून कपाट बनवा, ते नोटा तोडा, कपाटात घाला, कुलूप लावा, आणि तेवढी चावी फक्त मायक द्या. भगवान शंकर भोळे देव ते म्हणले तथास्तु. आता राहिला कितवा? 3रा. 3रं जरा हुशार होतं. कुठलं होतं? रासळगावचं. इथले माणसं हुशार आहे. काही शंका आहे का तुम्हाला? शंका घेणारच कसे, तुम्हीच इथलेत. हां, हुशार. तो 3रा हुशार होता. तो म्हणला, देवा असं करा, ज्याच्या कमरेला त्या कपाटाच्या चाव्या आहेत त्याचं लग्न व्हावं, लग्न, पण त्याला पोरगच नाही व्हावं, त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं. देव म्हणले तथास्त. असं मागणं कुठं कामाचं आहे का मला सांगा? दुसऱ्याचं वाटोळं करण्यासाठी केलेलं मागणं कामाचं आहे का? कामाचं आहे का? नाही महाराज. हो, तुकोबारायांना देव म्हणतात की तुम्हाला काही मागायचं असेल तर काय मागा. हो, अभंगामध्ये बघा, एका ठिकाणी तुकोबारा म्हणतात, हेचे दान तुझा, हेची व्हावी माझी, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारी चुको नेदिहारी, संत संग अखंड प्रेमाचा. ह्याला मागणं म्हणतात महाराज. हो, आपलं मागणं स्वतः करीत, आपण स्वार्थी महाराज. हो, आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कितीही संसार करा, कितीही पैसा कमवा, कितीही ज्ञानी व्हा, देवाची भक्ती करावीच लागेल, त्याशिवाय पर्याय नाही महाराज. कारण जगाचा निर्माता देवे, सांभाळणाराही देवे, आणि जगाला संपवणाराही देवे. आपला सांभाळ करणारा कोण आहे? देवे. देवाला आपला काय भार होईल का? नाही, देवाला आपला भार होऊ शकत नाही महाराज. देवाने जर आपला अंगीकार केला तर देवाला आपला काय भार आहे का? कारण आपल्याला बनवणाराच कोण आहे? देव आहे. अभंगाचं 3रं चरण. करीसी अंगीकार, 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 करसे अंगीकार, करसे अंगीकार, करसे अंगीकार,
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे महाराज. सुंदर सुंदर गायन, सुंदर वादन महाराज. हो, मला एक सांगा बरं बसलेली मंडळी, गायन करणं सोपं आहे का हो? अहो सोपं आहे का? अजिबात नाही महाराज. अहो काहींना सा लावायला वर्ष जातं. सोपं नाही महाराज हे. त्याच्या मागं कष्ट आहे, मेहनत आहे महाराज. हे पखवाज वाजवणं सोपं वाटतं तुम्हाला? 10 वर्षाचं तप असतं महाराज. सकाळी उठून रियाज करावा लागतो, तेवढं सुंदर वाजवतं येतं महाराज. सोपं नाही. कीर्तन करणं सोपं वाटतं तुम्हाला? सोपं वाटतं का? तुम्ही मायापुढं नाहीच म्हणणार. हो, तुम्हाला हे सांगू का, रॉकेट आकाशात उडतं. रॉकेट कुठं उडतं? रॉकेट कुठं उडतं? आकाशात. आपण काय म्हणतो, काय उंच रॉकेट उडते, काय उंच रॉकेट उडते. पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो त्या रॉकेटलाच माहीत असतं का? तुम्हाला माहीत असतं? तसंच आमच्याकडं पाहिल्यानंतर तुम्हाला सर्वांना वाटत असेल महाराजांची लई मजा आहे, पण महाराजांचं मागं धूर किती निघतो ते महाराजांनाच माहिती, ते तुम्हाला माहिती आहे. सोपं नाही महाराज आहे. मी कधी सांगत नाही कीर्तनात, पण आता थांबा 1 मिनटं महाराज. हो, मी कीर्तनात कधी सांगत नाही, पण विषय निघला म्हणून सांगतोय. 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 40,000 किलोमीटर. किती 40,000. दिवसही गाडीत, रात्रही गाडीत. घरी जाईल याची गॅरंटी नाही. गेले हो म्हणा. अवघड आहे महाराज. कुकरमध्ये बटाटा कसा शिजतो, कुकरमध्ये, तसा आम्ही सगळे गाडीमध्ये शिजत असतो. सोपं नाही महाराज प्रवास. सोपं आहे का? एक जण तर नुसताच का नाहीचा माझ्या पुढं, महाराज तुमची लई मजा आहे, तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही. मी म्हटलं कणू नको, फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर. किती 8च दिवस. तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये. किती 500. किती दिवस फिरायचं? 8 दिवस. तो म्हणला महाराज मी गाणार नाही. अरे तुला कोण गायला देतं? इथं रती मार, रती पडली, तू गाडीत नीट मर. किती दिवस? 8 दिवस. टाकलं त्याला गाडीत. रोज ह्या टोकावरून त्या टोकाला, त्या टोकावरून ह्या टोकाला. 8 दिवसात पार वैतागला. त्याने पाय धरले माझे. म्हणला महाराज जावे त्याच्या झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा. जावे त्याच्या वंशा पाण्यातला भाषा. कैसा जावे त्याच्या वंशा, जावे त्याच्या वंशा. आता कौतुक केलं होतं महाराज तुमचं मी. पाण्यात आला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. ओ हे सोपं नाही महाराज, सोपं. आता हे गायक वादक बघून तुम्हाला सुद्धा वाटत असेल महिला मंडळ की आपलं पोरगं पण असं गाणारं वाजवणारं निघावं. वाटतं का नाही? हा वाटतं का नाही? वाटतं ना. पण ते सोपं नाही ना महाराज. ते काय असं आहे का याची दान देगा देवा कुठंतरी काहीतरी गठुडं मिळवा असं आहे का? त्याला प्रारब्ध लागतं महाराज. हो, मागच्या जन्मीचं पुण्य भक्कम लागतं तेव्हा या परमार्थाने. त्याच्या मुखी हरी बैठा हो, त्याच्या मुखी हरी बैठा हो, मुखी हरी जैसा होया, मुखी हरी जैसा होया. अनंत जन्माचे सुकृत पदारे, अनंत जन्माचे सुकृत पदारे, अनंत जन्माचे सुकृत पदारी, अनंत जन्माचे सुकृत पदारी. त्याचे मुखी हरी बैठा, त्याचे मुखी हरी बैठा होया, त्याचे मुखी हरी बैठा बैठा. पुण्य भक्कम लागतं महाराज तेव्हा परमार्थ होत असतो. कोणाचं पण काम नाही महाराज. हो, पुण्य चांगलं पाहिजे. पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. हो, पुण्य चांगलं पाहिजे महाराज. म्हणून सर्वांनी एकदा हाताने गोड टाळ्या वाजवा. थांबा
आणि मुखानं भजन करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,